अकोला जिल्ह्यातल्या कानेरी सरप गावच्या मधुकर सरप यांच्याकडे 20 एकर कोरडवाहू शेती आहे। गेल्या 30 वर्षांपासून ते आधुनिक पद्धतीनं रासायनिक शेती करतायत। यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू पिकांचा समावेश आहे। 90च्या दशकात रासायनिक निविष्ठांचा खर्च वाढल्यानं शेती परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। शेती करीत असताना मधल्या काळात 90-95च्या काळात रासायनिक खताचे भाव वाढले, रासायनिक निविष्ठांचे भाव वाढले आणि शेतीच्या मालाचे जे भाव होते तेच भाव कायम असल्यामुळे शेती करणे हे परवडत नव्हते। शेती ही जमा आणि खर्च हा सारखा होत होता। त्याच्यानंतर युवा रूरल नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेचा एक इन्साफ नावाचा कार्यक्रम होता, तो आमच्या गावात झाला। त्यामध्ये त्यांनी शाश्वत शेती करण्याचे जे तंत्र आहेत किंवा सेंद्रिय शेती करण्याचे जे 10 तंत्र आहेत ते तंत्र सांगितले। ते तंत्र मी नंतर समजून घेतले। नागपूरच्या युवा रूरल संस्थेच्या एका कार्यक्रमात त्यांना सेंद्रिय शेतीच्या तंत्राची माहिती कळली। यामध्ये दशपर्णी, जीवामृत यासह गांडूळ खत निर्मिती, निंबोळी अर्क निर्मितीचे फायदे त्यांना समजले आणि मग त्यांनी ही कमी खर्चाची सेंद्रिय शेती करण्याचं ठरवलं। यापासून त्यांच्या खर्चात हळूहळू घट होऊ लागली। त्याचवेळी पिकांची उत्पादकता देखील हळूहळू वाढू लागली। सोबत जमिनीचा पोत सुधारू लागल्यानं शेती नफ्यात येऊ लागली। बियाला प्रक्रिया करणे हा एक विषय आहे। त्याच्यानंतर घरच्या घरीच काडी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, गांडूळ खत तयार करणे आणि शेतामध्ये अमृत संजीवक टाकणे। अमृत संजीवक करत असताना देशी गाईचे 10 किलो शेत, 10 किलो गोमूत्र, 2 किलो कोण्याही डाळीचं पीठ, 2 किलो गूळ असं जे प्रमाण आहे ते समजून घेतलं। समजून घेतल्यानंतर काळी कचऱ्यापासून कंपोस्ट खत आणि गांडूळ खत घरचंच तयार करणं सुरू केलं। ते केल्यानंतर मी रासायनिक शेती म्हणजे पहिल्या वर्षी बंद नाही केली। 50% रासायनिक खत आणि 50% हे सेंद्रिय निविष्ठा वापरणे चालू केले। सेंद्रिय शेतीसाठी सरप यांनी देशी गायी खरेदी केल्या। त्याचबरोबर गायींपासून मिळणाऱ्या शेण आणि गोमूत्रापासून अमृत संजीवक, दशपर्णी अर्क तसंच गांडूळ खत, कंपोस्ट खत तयार करून ते शेतात वापरू लागले। त्यामुळे रासायनिक खतांचा पूर्णपणे बंद झाला। आज त्यांच्याकडे गहू, हरभरा, तुरी, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या सगळ्या पिकांची लागवड सेंद्रिय पद्धतीने होतीये। शिवाय या पिकांचं बियाणं देखील घरगुती बनवण्यावर मधुकर रावांचा भर असतो। यामुळे निविष्ठांवरील मोठा खर्च कमी झालाय। बियाण्याचा एक गट आहे, त्यामुळे सेंद्रिय जो माल आमच्याकडे तयार होतो, डाळी तयार होतात, गहू तयार होतो, ज्वारी तयार होते, ते जास्त भावाने विकल्या जाते। आम्हाला कुठं विकायला जावं लागत नाही, बाजार पाहावा लागत नाही। आमच्या घरूनच तो माल नेतो। कधी कधी तर मालाचा म्हणजे कमी होतो। आणि आज या रासायनिक शेतीचे जे दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणाम शरीरावरही जाणून राहिले। त्याच्यामुळे आता शासनानं सुद्धा एक सेंद्रिय शेती धोरण जाहीर केलं। त्या सेंद्रिय शेती धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी शासनाकडून आम्हाला सेंद्रिय गटाला मिळतात त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो। आम्ही आमच्या जमिनीचं 3 वर्षानंतर प्रमाणीकरण सुद्धा करून घेतलं आहे। पूर्ण गटाचं सुद्धा प्रमाणीकरण करून घेतलं आहे। आमच्या गटामध्ये एकूण 15 शेतकरी आहेत। ते 15 शेतकऱ्याचं प्रमाणीकरण झालेलं आहे आणि तो माल आम्ही आमच्या सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्रातून विकतो। सेंद्रिय पद्धतीनं शेती करताना पेरणी सोबत ते गांडूळ खत आणि कंपोस्ट खत देतात, तर पेरणीनंतर 15 दिवसांनी अमृत संजीवक देतात। कीड व्यवस्थापनासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्कासोबत देशी गाईचं गोमूत्र फवारतात। त्यामुळे पिकांवर किडीचं प्रमाण कमी राहत असल्याचं त्यांचा अनुभव आहे। आज शेतीच्या भरोशावर सरप यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं असून त्यांच्या मुलीनं कृषी अर्थशास्त्र या विषयात PhD संपादन केली आहे। त्यांच्या कृषी अर्थतज्ञ मुलीला देखील सेंद्रिय शेतीच उपयुक्त वाटतेय। त्यांनी सेंद्रिय शेतीकडे कल धरला। हळूहळू त्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय प्रकारे सगळे इनपुट्स जे असतात ते वापरणं सुरू केले। त्यांनी त्याचं रिझल्ट्स बघितला। 2-3 वर्ष त्यांना शेतीमध्ये थोडा म्हणजे कंपॅरिझन टू रासायनिक खतं किंवा जे काही आपण इतर हे वापरायचो ते न करता सेंद्रिय खते वापरणं सुरू केले। त्यामुळे त्यांना 2-3 वर्ष थोडा उत्पन्न कमी व्हायला लागलं, परंतु मग 3-4 वर्षानंतर
त्यांच्या शेतीमधलं जे उत्पन्न आहे ते रासायनिक खताच्या याच्यानुसार म्हणा किंवा जसं गांडूळ खत, कंपोस्ट खत हे वापरल्यानुसार त्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये हळूहळू वाढ व्हायला लागली. आज ते सोयाबीन, गहू, हरभरा असे पिकं घेत आहेत. दिवसेंदिवस शेतीच्या रासायनिक निविष्ठांचा खर्च वाढत चाललाय. शिवाय या निविष्ठांची उपलब्धता देखील कमी होतीये. अशा वेळी कृषी अर्थशास्त्राच्या भाषेत देखील सेंद्रिय शेती जास्त उपयुक्त असल्याचं डॉक्टर सुलभा राऊत यांचं म्हणणं आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपण म्हणतो, आज मी कृषी अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यामध्ये कॉस्ट ए, कॉस्ट बी आणि कॉस्ट सी असते. तर तो जो खर्च आहे तो सेंद्रिय शेतीमध्ये कमी होतो. म्हणून मला असं वाटतं की आज प्रत्येक शेतकऱ्यांनी ही सेंद्रिय शेती करावी, ज्यामुळे त्याला फायदा जास्त आणि जो काही खर्च येतो तो शेती करण्याकरता तो खर्च कमी येऊ शकतो. अजून एक फायदा जो होतो की ते आपण विषमुक्त अन्न आपण खाऊ शकतो, इतर लोकांनाही देऊ शकतो. आज त्यांनी सेंद्रिय शेतीमुळे एक गट तयार केलेला आहे. त्या गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेड्यात जाऊन ते त्या सेंद्रिय शेतीचा प्रचार करत आहे आणि प्रसार देखील करत आहे, ज्यामुळे की शेतकरी जागरूक झालेला आहे आणि तोही सेंद्रिय शेती करण्यामध्ये वळलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. आज ग्राहकांना सेंद्रिय शेतमाल सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी सरप यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या शेतमालास मोठी मागणी येते. परंतु ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी अशा शेतकऱ्यांनी चांगलं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन मधुकर राव यांनी शेतकरी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून जाहिरात केली, त्याचा चांगला फायदा त्यांना होताना दिसतोय. सोयाबीनचं उत्पन्न 150 क्विंटलच्या जवळपास होते आणि त्याचं जर पॅकिंग करून बियाणं विकलं मी तर मला त्याचा 7 ते 7.5 लाख रुपये येतात. आणि माझा जर खर्च काढला तो एका पिकाला म्हणजे सुरुवातीला सोयाबीनला 2 लाख खर्च येतो आणि त्याच्यानंतर मी हरभऱ्याचं पीक घेतो. हरभरे मला 125 ते 150 पोतं हरभरा होतो आणि त्याचाही भाव 40 रुपये किलो प्रमाणे आम्ही ते बियाणं म्हणजे त्याचाही आम्हाला 6 लाख रुपये 7 लाख रुपये येतात आणि त्याचा खर्च हरभऱ्याचा कमी असतो, 1 ते 1.5 लाख रुपये तो येतो. असं मला पारंपरिक जे पिकं घेतो त्यामध्ये 12 ते 13 लाख रुपये निव्वळ नफा राहतो. मी कोणतंही बागा म्हणजे फळबाग न घेता आणि जो गहू आहे माझा तो गहू घरूनच घरी विकायला पाहिजे, घरी खायला पाहिजे आणि उरला तो विकतो. आज सेंद्रिय शेतमालाची मागणी मोठ्या वेगानं वाढतीये, परंतु ग्राहकांना सेंद्रिय शेतमाल मात्र मिळत नाहीये. अशा वेळी सरप यांच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे आपणास विषमुक्त शेतमाल मिळत असल्याची ग्राहकांची भावना आहे. विक्री मालातूनच मी माझ्या घरच्यासाठी इथून सेंद्रिय ज्वारी, गहू वगैरे विकत घेऊन जातो. एवढ्यासाठीच की माझं आरोग्य चांगलं राहा, माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहा म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो. हे आरोग्या दृष्टीने सेंद्रिय शेती करतात ते आहे की नाही एवढं मी पाहतो आणि यांच्याकडूनच हे शेतीमाल 5 रुपये महाग जरी असलं तरी हे आम्हाला परवडते आणि आम्ही आरोग्य दृष्टीने हेच नेहमी वापरतो. आजही विदर्भातले अनेक शेतकरी आत्महत्यासारख्या दुष्ट चक्रात अडकले असताना मधुकरराव सरप यांच्यासारखे शेतकरी एक वेगळा आदर्श आपल्या शेतकऱ्यांसमोर ठेवतायत. जर त्यांना सेंद्रिय शेती पद्धतीच्या माध्यमातून प्रगती साधता येत असेल तर इतरांनी त्याचा आदर्श का घेऊ नये. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अकोला.